नाही कुणाचाही मी असो किंवा मग आमच्या कुठल्याही खासदाराला असा कुठलाही संपर्क झालेला नाही. कारण की ही चर्चा खूप जोरदार सुरू आहे. या गोष्टीला कुठलंही तथ्य नाही. कारण आमच्या खासदारांमध्ये एखाद्या जरी खासदाराला असा फोन आला असला, अशी कुठली राजकीय चर्चा झाली असती तर आम्ही एकमेकाला शेअर केलं असतं. मग कारण की मग ही बातमी कुठनं समोर गेली किंवा हे राजकीय गॉसिप जे सुरू झालं. चुकीची बातमी. या बातमीमध्ये कुठलंही तथ्य नाही. तुम्ही दिल्लीमध्ये असता, लोकसभेचं सत्र आत्ता नुकतंच संपलेलं आहे अधिवेशन. त्या दरम्यानसुद्धा शरद पवार राष्ट्रवादी आणि अजित पवार राष्ट्रवादी आता तटकरे साहेब एकमेव इथे खासदार आहेत, त्यांचा तुमचा संबंध चर्चा झाली. हाऊसमध्ये गेल्यानंतर मी तर लॉबीत असताना प्रत्येक जण भेटतो. प्रत्येक पक्षाचे वेगवेगळ्या पक्षाचे खासदार भेटतात. आपण एकमेकाला नमस्कार घालतो. कधी आम्ही कॅन्टीनला जाऊन चहा घेतो, नाश्ता पण करतो. पण हाऊसमध्ये आल्यावर आम्ही एकमेकाच्या विरोधात आम्ही विचार मांडतो. लंके साहेब, एक विचारायचं की खरंच शरद पवार साहेबांबरोबर जे काही 8 खासदार आहेत त्यातले काही खासदार हे भविष्यामध्ये अजितदादांबरोबर जातील? असं एकही खासदार जाणार नाही. आमच्या खासदारांमध्ये एक वाक्यता आहे. आणि आम्ही ताई असो किंवा आम्ही सर्व खासदार एकत्रितच आम्ही दिल्लीमध्ये असतो. त्यामुळं असा कुठलाही प्रकार होणार नाही. 100% सगळेजण एकजुटीने राहतील, कारण की NDA बरोबर जातील किंवा म्हणजे भाजपला साथ देतील असं एक जोरदार चर्चा सुरू आहे. विश्वासाने आणि खात्रीने सांगतो, एकही खासदार कुठं जाणार नाही. कोणतीही अस्वस्थता खासदारांच्या कधीच जाणार नाही, कधीच जाणार नाही. कारण की हे कशामुळे मग ही चर्चा सुरू झाली? गेल्या काही दिवसात वारंवार आवर्जून हे चर्चा खूप जोरदार. चर्चा चुकीची आहे, पण असा एकही खासदार आमचा कुठलाहीच वेगळा निर्णय घेणार नाही. लंके साहेब, दुसरा मुद्दा की अनेक पराभूत जे आमदारकीला उभे होते त्यांनी हायकोर्टात याचिका दाखल केल्या आहेत. EVMच्या बाबतीत आहेत. हे नेमके कोणत्या निकषाच्या आधारावर केलेले आहेत, जरा काही माहिती आहे? तुम्ही पाहिलं असेल EVMच्या बाबतीत काही राजकीय लोकांतच चर्चा आजपर्यंत EVMच्या बाबतीत होत होती. पण आज सर्वसामान्य शेतात मजुरी करणारा माणूस किंवा आमची शेतात काबाड कष्ट करणारे माता भगिनीसुद्धा म्हणते की मशीनमध्ये घोटाळा आहे. EVMचा घोटाळा हा 100% आहे म्हणजे आहे. हायकोर्टाकडे जे याचिका दाखल केली त्याच्यात कोणते मुद्दे दाखल केलेत? त्यामध्ये अनेक मुद्दे आहेत. बरेच मुद्द्यांना घेऊन हायकोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे. पाहू आता काय होते. आम्ही काही मशीन चेक करण्याच्या बाबत मागणी केलेली. नंतर तिथले CCTV फुटेज मागितलेत. या सगळ्या गोष्टीची मागणी केलेली आहे. धन्यवाद. निलेश लंके होते. त्यांनी जी भूमिका आहे ती स्पष्ट मांडलेली आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की खासदारांशी कोणीही संपर्क करत नव्हूया आणि EVMच्या बाबतीत सुद्धा स्टँड मांडलेला आहे. सागर कुलकर्णी, NDTV मराठी, मुंबई.